तिच्या लग्नाला अवघेच 2-3 वर्ष झालेले होते, परंतु तिचा नवरा काही कारणामुळे मरण पावला. तो मरण पावलेला नवरा तिला परत मिळाला. होय मंडळी, श्री स्वामी समर्थ महाराजांवरती असणाऱ्या त्या उत्कट भक्तीमुळे. जे नीतीनं हिरावून घेतलं ते श्री स्वामी समर्थ महाराजांनी तिला परत केलं. बघा भक्तीची काय ताकद असते. आणि श्री स्वामी समर्थ महाराज यांच्याबद्दल एक वाक्य आपण कायम ऐकतो, अशक्य ही शक्य करतील स्वामी. आणि याच वाक्याची प्रत्यक्षपणे प्रचिती देणारा हा अनुभव, की त्या मुलीचा नवरा काही कारणामुळे मरण पावला, परंतु तो मरण पावलेला नवरा सुद्धा थोडक्यामध्ये श्री स्वामी समर्थ महाराजांनी परत केला असं म्हणायला हरकत नाही. हा प्रसंग ऐकला ना मंडळी, अक्षरशः अंगावरती शहारे उभे राहतात, अंगावरती काटा येतो. चला जास्त वेळ न घेता लगेच हा प्रसंग तुम्हाला सांगायला सुरुवात करतो. अन्विका नावाची एक 18-19 वर्ष वयाची मुलगी आहे. एका शेतमजुराची मुलगी आहे आणि एका मोठ्या शेतकऱ्याच्या बागेमध्ये ते कामाला असायचे. आणि त्या ठिकाणी साधारणतः 5-6 महिलाही कामाला होत्या. आणि तिथून एकदा श्री स्वामी समर्थ महाराजांची पालखी निघालेली असते. दिवाळी वगैरे झालेली असते. आणि ही जी अन्विका आहे एका गरीब कुटुंबातली मुलगी आहे. आणि तो जो शेतकरी आहे तो ह्या शेतमजुरांना बोलतो की उद्या आपल्या इकडून स्वामी समर्थ महाराजांची पालखी दुपारी जाणार आहे, आणि त्याच्यामुळे सकाळी लवकर येऊन सगळ्यांनी भाकरी वगैरे करा. आणि त्या सगळ्या शेतमजुरांना तो शेतकरी बोलावून घेतो आणि मकाच्या पिठाच्या भाकरी ते बनवायला सांगतात. 18 ते 19 वर्ष वयाची ही अन्विका नावाची मुलगी. आणि ह्या मुलीची काही महिला चेष्टा करू लागल्या, अगं चल, स्वामींची पालखी येणार आहे, आमच्या बरोबर त्या स्वामी भक्तांसाठी भाकरी बनवायला चल. स्वामींच्या कृपेने तुला चांगला नवरा भेटेल, तुझं सगळं काही चांगलं होईल, स्वामींच्या कृपेने तुझं लग्न लवकर होईल, तुला चांगला नवरा भेटेल, असं त्या महिला या 18-19 वर्ष वयाच्या या अन्विकाला बोलू लागल्या. आणि ही अन्विका त्या ठिकाणी त्या भाकरी करायला गेली. मंडळी, स्वामी समर्थ महाराजांची पालखी त्या ठिकाणी आली. ही स्वामी समर्थांचं दर्शन वगैरे सगळ्यांनी घेतलं. मंडळी, ही घटना घडून गेली. स्वामींची पालखी तिथून निघून गेली आणि अवघ्या आठवड्याभरानंतरच त्या मुलीचं लग्न जमतं. बघा काय योगायोग असतोय, सगळी स्वामी समर्थांचीच लीला असं म्हणायला हरकत नाही. त्या मुलीचं लग्न जमतं ते एका लाईट खात्यामध्ये काम करणाऱ्या एका मजुरासोबत. होय, मजुरासोबतच, कारण तोही फार गरीब, कंत्राटी पद्धतीमध्ये त्या लाईट विभागामध्ये तो काम करत होता. बंगलोर विद्युत पुरवठा कंपनीमध्ये तो कामाला. बघा मंडळी, नंतर मात्र असं काही घडलं की अक्षरशः पायाखालची जमीन सरकून जाईल. त्यांच्या लग्नाला 1 ते 2 वर्ष निघून गेली आणि श्री स्वामी समर्थ महाराजांच्याच कृपेने तिचं लग्न जमलंय. तिला वाटायचं, कारण त्या ठिकाणी त्या महिला बोलल्या होत्या की अगं चल, स्वामींची पालखी येणार आहे, तिथे भाकरी बनवायला चल, स्वामींची तेवढी जरी सेवा झाली तरी स्वामी तुझं चांगलं करतील, तुला चांगला पती भेटेल, चांगला नवरा भेटेल. मंडळी, हे सगळं काही घडल्यानंतर आठवड्याभरामध्ये तिचं लग्न जमलेलं होतं. झालं, तिचं लग्नही झालं. दिवसामागून दिवस निघून जाऊ लागले. त्यांनाही वाटायचं की श्री स्वामी समर्थ महाराजांच्या अक्कलकोट या ठिकाणी मठामध्ये यावं, त्या ठिकाणी स्वामींचं दर्शन घ्यावं, परंतु ते काही घडलंच नाही. तिने नवऱ्याकडे हट्ट धरला, परंतु नवरा हो हो बोलत होता. दिवसामागून दिवस निघून जात होते. साधारणतः मंडळी 1-2 वर्षे निघून गेली. आणि आता मात्र, कारण नेहमीच दरवर्षी त्या ठिकाणाहून श्री स्वामी समर्थ महाराजांची पालखी यायची, परंतु आत्ता लग्नाला 2 ते 3 वर्षे झालेली होती. आणि आत्ता मात्र परत श्री स्वामी समर्थ महाराजांची पालखी त्या गावामधून जाणार होती. तो जो मालक आहे त्या मालकानं सगळ्या शेतमजूर महिलांना बोलावून घेतलं की दुपारी स्वामींची पालखी येणार आहे, जेवणाचं वगैरे नाश्त्याचं सगळं नियोजन करायचं आहे. त्या ठिकाणी सगळ्या महिला आल्याही. खरं तर ह्या मुलीला मात्र मनामधून वाटत होतं की श्री स्वामी समर्थ महाराजांची 2-3 वर्षापूर्वी त्या महिलांनी सांगितल्याप्रमाणे मी इथं भाकरी करायला आले आणि अक्षरशः 8च दिवसामध्ये माझं लग्न जमलेलं होतं. आणि ही श्री स्वामी समर्थ महाराजांचीच प्रचिती आहे असं त्या मुलीला वाटत होतं. आणि बघा मंडळी, आता मात्र लग्नाला 2 ते 3 वर्ष निघून गेलेली होती. श्री स्वामी समर्थ महाराजांवरती तिची उत्कट भक्तीही होती, परंतु आत्तापर्यंत तिला अक्कलकोटला दर्शनासाठी यायचा कधीच योग आलेला नव्हता. त्या दिवशी दुपारी त्या ठिकाणी स्वयंपाक वगैरे त्या भाकरी बनवण्यासाठी मक्याच्या पिठाच्या त्या ठिकाणी सगळ्या त्या शेतमजूर महिलांसोबत ती मुलगी आली. मंडळी, नंतर घडलं असं
की अक्षरशः त्याच ठिकाणी सगळ्यांच्या पायाखालची जमीन सरकली. त्या ठिकाणी फोन आला त्यांना की ती जी अन्विका आहे, तिचा जो पती आहे, तो त्याचा विजेच्या धक्क्यामुळे तो खाली पडलेला आहे. 9 मीटर उंचीचा जो पोल असतोय बघा मंडळी, फार उंच असतोय. 11 केवीचा तो विद्युत पुरवठा करणारी जी लाईन आहे, त्या लाईनचा झटका त्याला बसतो आणि तो खाली पडतो. आणि अक्षरशः मंडळी सकाळचे 8 वाजलेले असतात तेव्हा त्याला दवाखान्यामध्ये नेण्यात येतं. खरं तर तो जो माणूस असतोय त्याचं नाव अथर्व असतं आणि या अथर्व सोबत या अन्विकाचं साधारणतः एक 2-3 वर्षापूर्वी लग्न झालेलं असतं आणि तेही लग्न श्री स्वामी समर्थ महाराजांच्या कृपेमुळे झालेलं असतं असं म्हणायला हरकत नाही. तो झटका बसून पोलवरून खाली पडतोय, तो थेट बेशुद्ध अवस्थेमध्ये. त्याला चांगल्या दवाखान्यामध्ये नेण्यात येतं, म्हणजे ते व्हेंटिलेटर वगैरे असतं त्याच्यावरती ठेवण्यात येतं. मंडळी 4 ते 5 तास निघून जातात परंतु तो अजिबात शुद्धीवरती येत नाही. आता जे काही आहे नातलग आहेत, नातेवाईक सगळे काही भावकी पाहुणे रावळे सगळे त्या दवाखान्याच्या समोर गर्दी करतात, सगळे आलेले असतात. आणि ते जे डॉक्टर लोक आहेत तर ते एका वेळी सगळ्यांना त्या पेशंटला बघायला येऊ देत नाहीत. 2-2 माणसं तुम्ही येऊ शकता असे बोलतात. आणि ते जे काही नातेवाईक आतमध्ये जायचे आणि परत बाहेर यायचे तेव्हा मात्र त्यांचा चेहरा पडलेला असायचा. कारण सकाळपासून साधारणतः आता 5 ते 6 तास झालेले होते की तो मरण पावलेला मुलगा, थोडक्यातच आपण त्याला मरण पावलाय असंच घोषित करू. आपण नाही, त्या नातेवाईकांनी सुद्धा तसंच घोषित केलं. जे आतमध्ये जायचे त्या व्हेंटिलेटरवरती, त्या बेडवरती वगैरे बघायचे आणि परत बाहेर यायचे, त्यांचा मात्र चेहरा पडलेला असायचा. आणि बाजूलाच यांची सगळ्यांची कुजबूज चाललेली असायची की आता काही अर्थ नाही, वेळ निघून गेलेली आहे. आणि ही जी मुलगी आहे, म्हणजे ही जी त्याची अन्विका नावाची पत्नी आहे, हिनं मात्र सगळं ऐकायला सुरुवात केलेली असते. लोक तिकडे बाजूला कुजबुजत असतात की अंत्यविधीची वगैरे काही तयारी करावी लागेल. ती स्वतः आतमध्ये जाते, बघते बेडवरती पडलेला तिचा तो नवरा. अक्षरशः असं वाटत होतंय की त्याचा श्वास वगैरे काहीच चालू नाही. नाकाला तसला मास्क वगैरे हे लावलेलं होतंय ऑक्सिजनचं. तर बघा मंडळी, परंतु डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलेलं नव्हतं. डॉक्टर म्हणत होते की जिवंत आहे आणि कदाचित याचे 80% वाचायचे चान्सेस आहेत, आपण प्रयत्न करूयात, थांबा. परंतु नातेवाईक असे बाहेर बोलत होते, अशा चर्चा रंगलेल्या होत्या की हे जे डॉक्टर लोक आहेत हे असंच बोलतात, ह्यांचं बिल करायचं असते, म्हणजे पेशंटकडून पैसे उकळायचे असतात, याच्यामुळे खोटं सांगत आहेत हे. आणि ग्रामीण भागातली लोक बोलतात बघा, पेशंटला गॅसवरती ठेवलंय. समजून घ्या तुम्ही, म्हणजे त्या व्हेंटिलेटरवरती वगैरे ठेवलेले असते, त्याचे उपचार सुरू असतात. आणि ते ग्रामीण भागातले ते नातेवाईक बाहेर बोलत होते की त्याला आता गॅसवरती ठेवलंय आणि याचा अर्थ तो मरण पावलेला आहे, फक्त दिवस घालवायचे आहेत आणि हे डॉक्टर लोक 1-2 दिवस सोडत नाहीत हा मृतदेह, असे नातेवाईक बोलत होते. परंतु तो जो व्यक्ती आहे तो मात्र जिवंत होता असं म्हणायला हरकत नाही. डॉक्टर बोलत होते की आपण प्रयत्न करूयात, परंतु नातेवाईकांना वाटायचं की पैसे उकळण्यासाठी हे डॉक्टर बोलत आहेत. काही नातेवाईकांनी राडा घालायला सुरुवात केली की आमचा पेशंट आम्हाला परत द्या, आम्हाला अंत्यविधी वगैरे करायचा आहे, आमची ती परिस्थिती नाही डॉक्टरांचं बिल वगैरे भरायची, आणि हे दवाखान्यावाले आमचा मरण पावलेला माणूस इथं दवाखान्यामध्ये ठेवून घेत आहेत असं त्या नातेवाईकांना वाटत होतं. आणि ही सगळी गोष्ट, हे सगळ्या जो काही प्रकार आहे हे बघून ती जी अन्विका आहे, म्हणजे त्या व्यक्तीची जी पत्नी आहे, ती मात्र हताश झाली. अक्षरशः ती म्हणजे एकाच ठिकाणी शांत राहू शकत नव्हती. ती आतमध्ये जायची, आपल्या नवऱ्याला पतीला बघायची, परत बाहेर यायची. नातेवाईकांचा जमलेला, त्या नातेवाईकांनी काही नातलगांनी फोडलेला हंबरडा, अक्षरशः तो प्रकार मन हेलावून टाकणारा होता. परंतु मंडळी, त्या ज्या शेतमजूर महिला आहेत त्याही शेतमजूर महिला होत्या आणि ते एका महिलेच्या गळ्यामध्ये पडून ही अन्विका रडू लागली आणि बोलली की अगं तूच बोलली होती ना, ती जी देवाची पालखी येत होती त्या पालखीमध्ये भाकरी कर, तुझं सगळं चांगलं होईल, तुला चांगला नवरा भेटेल, तू बोलली होती ना. त्या म्हातारीशीच ही मुलगी त्या रागामध्ये भांडू लागली. ती श्री स्वामी समर्थ महाराजांची पालखी, आणि त्याही दिवशी तीच पालखी आलेली होती आणि त्याच पालखीमध्ये ही अन्विका भाकरी करायला गेलेली असतानाच हा सगळा काही प्रकार घडलेला होता की तिचा नवरा त्या पोलवरून झटका बसून खाली पडलेला होता. त्याच दिवशी सगळं काही घडलेलं होतं.
आणि बघा मंडळी, नंतर मात्र असं घडलं, ती जी अन्विका आहे ते म्हणजे स्वामी समर्थ महाराजांना नंतरच्या काळामध्ये मानू लागलेली होती. आणि स्वामींची पालखी आलेली आहे. तिनं एका मोबाईलमध्ये एक गोष्ट अशी बघितलेली होती की एका चित्रपटामध्ये एक मरण पावलेला माणूस होता, परंतु त्या मरण पावलेल्या माणसाच्या कपाळावरती देवाच्या पादुका ठेवल्या आणि त्या माणसानं अक्षरशः डोळे उघडले आणि तो माणूस, मरण पावलेला माणूस जिवंत झाला. ते तिनं एका मोबाईलमध्ये बघितलेलं होतं. तिच्या मनामध्ये विचार आला की स्वामी समर्थ महाराजांच्या त्या रथामधल्या पादुका मी काहीही करून घेऊन येणार आणि माझ्या नवऱ्यालाही जिवंत करणार. ती त्या महिलांना बोलू लागली, नातेवाईक बोलू लागली, आहे काय तुम्हाला वेड लागले का, असं काय करताय, बघूया, डॉक्टर प्रयत्न करतील तेवढे करतील, आणि शेवटी आपल्या हातामध्ये काहीच नाही, देवाच्या हातामध्ये आहे. ती अन्विका बोलली, होय देवाच्याच हातामध्ये आहे, त्यानंच माझं सौभाग्य हिरावून घेतलंय. ती इतकी प्रचंड म्हणजे अशी पूर्णपणे हातात झालेली होती. बघा, तारुण्यामध्ये नवऱ्याचं जाणं हे एका स्त्रीसाठी, एका मुलीसाठी किती मोठं दुर्दैव आणि किती मोठी विचित्र गोष्ट असते याची आपण कल्पना करू शकत नाही. त्या जागेवरती, स्वतःच्या जागेवरती ती मुलगी कोणत्या कंडिशन जे आहेत त्या कंडिशनमधून जात होती याचा विचार आपण करू शकतोय. परंतु तिनं मोबाईलमध्ये बघितलेलं होतं की एका चित्रपटामध्ये की एका देवाच्या पादुका त्या मरण पावलेल्या त्या मुर्द्याच्या डोक्यावरती, त्या मरण पावलेल्या माणसाच्या डोक्यावरती ठेवल्या आणि त्या माणसाने डोळे उघडले. हे तिनं मोबाईलवरती बघितलेलं होतं. परंतु हा झाला चित्रपट. खऱ्यामध्ये ते चित्रपटामध्ये, फिल्ममध्येच होऊ शकतं, खऱ्यामध्ये असं काही होऊ शकत नाही असं बऱ्याच लोकांना वाटत होतं. परंतु घडलं असं, ती जी मुलगी आहे, साधारणतः ती जी पालखी आहे 25 ते 30 किलोमीटर अंतरावरती होती दवाखान्यापासून, आणि त्याच ठिकाणाहून भाकरी करता करता ही दुःखद घटना समजल्यानंतर ती या ठिकाणी आलेली होती. तिनं जबरदस्तीनं आपल्या काकांना सोबत घेतलं आणि काकांची जी मुलगी आहे ती मुलगी ह्या रडणाऱ्या अन्विकाला धरत होती, सावरायचा प्रयत्न करत होती. परंतु ही अन्विका बोलली, चल आपल्याला त्या स्वामींच्या पादुका आणायच्या आहेत, माझ्या नवऱ्याला वाचवायचं आहे. बघा मंडळी, काही करून ही ऐकायला तयार नाही. पुढं नेमकं घडलं काय ते तुम्ही ऐका. ते जे काका आहेत ते काका बोलले की ठीक आहे, हिच्या समजुतीसाठी तरी आपण करून बघूयात. आणि असं म्हटल्यानंतर त्या नातेवाईकांनी सांगितलं की जावा तुम्ही, आणि ती त्या काकांच्या गाडीवरती बसली. काकांची मुलगी पाठीमागे या अन्विकाला धरून बसली, आणि ज्या ठिकाणी स्वामींची पालखी आहे त्या ठिकाणी आता ते नाश्ता वगैरे होऊन ती पालखी निघालेली होती. त्या ठिकाणी हे गेले आणि बोलले की स्वामींच्या रथामधल्या पादुका आम्हाला पाहिजेत. ही अन्विका बोलली की स्वामींच्या पादुका पाहिजेत, माझ्या नवऱ्याला वाचवायचंय. आता घडलंय काय, नेमका विषय काय, त्या पालखीमधल्या सेवेकऱ्यांना अजिबात समजेना. त्या रथामधले बाजूने चालणारे ते बोलले, पादुकांना अजिबात हात लावू नका. पादुका अशा कशा तुम्ही नेऊ शकताय, इथून जाणाऱ्या लोकांच्या दर्शनाचं काय, दर्शनासाठी या पादुका असतात. आणि या पादुकाचा नियम असा आहे की पुढचा मुक्काम, ते एक मंदिर आहे प्रसिद्ध, ते मंदिर आल्याशिवाय या रथामधून आम्ही पादुका खाली काढत नाही. तुम्हाला दर्शन घ्यायचं असेल तर दर्शन घ्या. बघा मंडळी, ही जी अन्विका आहे ही मात्र धावत होती त्या रथामध्ये स्वामी समर्थ महाराजांच्या पादुका घेण्यासाठी. परंतु बाजूचे सेवेकरी आणि तिच्या सोबत आलेले तिचे काका, ती काकांची मुलगी तिला ओढून धरत होती की नाही नाही, हे नाही म्हणतायत, आपण पादुका नाही नेऊ शकत. तेवढ्यात एक वयस्क महिला बाजूला होती, ती समोर आली. ए पोरी, अगं अशी काय रडतेस, असं काय हे तुम्ही आवाज तो गोंधळ मांडलास तू, घे दर्शन स्वामींचं. काय संकट अडचणी असतील, तुझ्या प्रारब्धामधले काही भोग असतील, तू असं काय करतेस, नेमकं घडलंय काय. परंतु ती अजिबात बोलत नव्हती. ती एवढंच बोलत होती की स्वामींच्या पादुका मला पाहिजेत, माझ्या नवऱ्याचा मला जीव वाचवायचा आहे. अक्षरशः 2-2, 3-3 माणसांना ती धरून ऐकत नव्हती. त्या रथाकडे ती ओढ घ्यायची. शेवटी ती वयस्क म्हातारी बोलली, सोडा तिला, बाई तू दर्शन घे, दर्शन घे, डोकं टेक स्वामींच्या चरणावरती, स्वामींच्या पादुकेवरती, आणि तुझं काय मनामध्ये असेल ते बोल. परंतु असा काय तू हट्ट धरू नकोस, हट्टाला पेटू नकोस की या पादुका मला पाहिजेत. या पादुका कोणी नेऊ शकत नाही, तुला या पादुका देता येणार नाहीत. शेवटी ही जी अन्विका आहे ही पुढे झाली. डोळ्यामधून अश्रू येत होते, घळ 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 घळ. आणि त्या स्वामी समर्थ महाराजांच्या त्या रथामध्ये असणाऱ्या पादुकेवर ते डोकं टेकवलं, डोकं टेकवलं. काय अक्षरशः मंडळी चमत्कार झाला असं म्हणायला हरकत नाही. त्या पादुकांना लागलेलं जे ते खुंटे असतात बघा पादुकांच्या, त्या खुंट्याला भक्तजनांनी लावलेले ते कुंकू आहे, ते न कळत कुंकू
या मुलीच्या कपाळाला लागलं. डोळ्यामधून येणारे अश्रूंचे उघळ गालावरती होते. स्वामींच्या पादुकेवरती माथा टेकवला आणि न कळत ते कुंकू हिच्या कपाळाला लागलं. मंडळी, घडलं असं की तेवढ्यात काकांच्या खिशामध्ये असणारा फोन वाजला. एका नातेवाईकाचा त्याच हॉस्पिटलमधून फोन आलेला होता की अथर्वने डोळे उघडलेले आहेत. बघा मंडळी, तो बेडवरती असणारा तो पेशंट, ती जी अन्विका आहे, तिचा जो पती आहे, त्याने मात्र आता डोळे उघडलेले समजले. क्षणार्धामध्ये ती जी अन्विका आहे ती स्तब्ध उभी राहिली. आता मात्र तिला समजत नव्हतं की स्वामींचा आभार कसे मानावेत. की पादुकेवरती दर्शनासाठी फक्त डोकं टेकवलं, न कळत चुकून ते जे कुंकू आहे पादुकेवरचं हिच्या कपाळाला लागलं आणि नीतीनं अक्षरशः हिरावून घेतलेलं सौभाग्य होतं असं म्हणायला हरकत नाही. आणि ते नीतीनं हिरावून घेतलेलं सौभाग्य स्वामी समर्थाने तिला परत केलं असं म्हणायला हरकत नाही. त्या ठिकाणी असणारा काही प्रसाद आणि थोडासा चिमूटभर भंडारा त्या वयस्क त्या पालखीमध्ये असणाऱ्या म्हातारीनं दिला आणि ज्या ठिकाणी तुझा कोणी व्यक्ती संकटामध्ये असेल त्यांना नेऊन लाव असे सांगितलं. मंडळी, हे दवाखान्यामध्ये गेले. दवाखान्यामध्ये जाऊन बघतायत तर काय, तो जो अथर्व आहे म्हणजे त्या ज्या अन्विकाचा पती आहे, त्याने मात्र आता चांगले डोळे उघडलेले होते आणि माणसांना सुद्धा ओळखत होता. तो बोलायचा प्रयत्न करत होता. डॉक्टर आले, सगळ्यांना बाजूला हटवलं आणि थोड्या वेळाने डॉक्टरांनी मास्क काढला आणि अक्षरशः मंडळी, तो जो अथर्व आहे म्हणजे ती जी अन्विका आहे तिचा पती मात्र आता घडाघडा बोलू लागलेला होता. अक्षरशः तो विद्युत प्रवाहाचा झटका बसून तो 9 मीटर उंचीच्या त्या पोलवरून खाली पडलेला होता. त्या विद्युत प्रवाहाचा जास्त काही असर झालेला नव्हता, परंतु खाली आपटल्यामुळे तो मात्र बेशुद्ध झालेला होता. आणि आता मात्र असं काही घडलेलं होतं की दुपारपासूनच ते नातेवाईक बोलत होते की याची आता अंत्यविधीची आपण तयारी करूयात. हे डॉक्टर लोक पैसे घेण्यासाठी मुद्दामहून दवाखान्यामध्ये पेशंटला थांबवून ठेवतात. परंतु नंतर मात्र आता 4-4:30 वाजलेल्या होत्या आणि सकाळी 7 वाजता ही घडलेली, 7 ते 8 वाजता घडलेली घटना, 4 वाजता हा जो माणूस आहे हा शुद्धीवरती आलेला होता. आणि अक्षरशः मंडळी, श्री स्वामी समर्थ महाराजांची लीला बघा. तो माणूस दुसऱ्या दिवशी कामावरती हजर होता. दुसऱ्या दिवशी तो कामावरती हजर झाला. एवढा तो व्यवस्थित आणि बरा झाला. ही फक्त श्री स्वामी समर्थ महाराजांची कृपा, श्री स्वामींची लीला बघा. ही कृपा फक्त चित्रपटामध्ये होते म्हणजे एखाद्या फिल्ममध्ये होते असं नाही. ती जी अन्विका नावाची त्याची पत्नी आहे, ती जी मुलगी आहे, तिनं फक्त चित्रपटामध्ये बघितलेलं होतं की कोणत्या तरी एका मरण पावलेल्या माणसाच्या डोक्यावरती एका देवाच्या पादुका ठेवल्या होत्या आणि तो मरण पावलेला माणूस जिवंत झालेला होता. असेल एखादा चित्रपट, असेल एखादी फिल्म, त्याच्यामध्ये तिनं फक्त बघितलेलं होतं. आणि तिनं हट्ट धरला की या रथामधल्या पादुका मला हव्या आहेत, माझ्या नवऱ्याच्या डोक्यावरती ठेवायच्या आहेत, त्याला मला जिवंत करायचंय. परंतु त्या पादुका, त्या सेवेकऱ्यांनी वगैरे विरोध केला त्या पादुका न्यायला. आणि एका वयस्क म्हातारीनं सांगितलं की डोकं टेक स्वामींच्या चरणावरती आणि तुझं काय मत असेल ते बोल. न कळत त्या स्वामींच्या पादुकेचं दर्शन, ती रडत ओक्साबोक्शी रडत घेणारी ती जी मुलगी आहे ती स्वामींच्या पादुकेवरती झुकली. न कळत त्या खुंट्याला लागलेलं ते जे कुंकू आहे हिच्या कपाळाला लागलं आणि तिनं कायमचं हिरावून घेतलेलं हिचं कुंकू, हिचं कपाळ म्हणजे हिचं सौभाग्य श्री स्वामी समर्थ महाराजांनी तिला परत केलं असं म्हणायला हरकत नाही. बघा मंडळी, आजही कंत्राटी तत्वावरती हा जो अथर्व नावाचा माणूस आहे किंवा हा जो मुलगा आहे, हा आजही त्या ठिकाणी कामावरती आहे. बेंगलोर विद्युत पुरवठा कंपनी म्हणजे आपल्याकडे MSEB कशी असते, महावितरण जसं आपल्याकडे असते तसं त्या ठिकाणी त्या कर्नाटक राज्यामध्ये हा प्रकार आहे. बेंगलोर विद्युत पुरवठा कंपनी आणि कंत्राटी तत्वावरती त्या ठिकाणी असणारा तो माणूस. आणि अक्षरशः मंडळी, श्री स्वामी समर्थ महाराजांवरती असणारी त्याच्या पत्नीची उत्कट भक्ती ही इतकी फळाला आली की अक्षरशः त्या माणसाला जीवदान मिळालं. आहे ना डोकं चक्रावून टाकणारा हा चमत्कार. उगीच म्हणत नाहीत अशक्य ही शक्य करतील स्वामी. हे जेव्हा अनुभव ऐकले तेव्हा मात्र हे वाक्य सत्यात उतरल्याचं मनाला वाटलं. अशक्य ही शक्य करतील स्वामी. सुरुवातीला मीही देव मानत नव्हतो. अनेक स्वामी भक्तांचे अनुभव बघितले. अगोदर जेव्हा स्वामी भक्त नव्हतो तेव्हा वाटायचं की अशक्य ही शक्य करतील स्वामी. काय अशक्य आणि काय शक्य करणार आहेत हे स्वामी असं वाटायचं.
परंतु अनेकांचे काही अनुभव ऐकायला भेटले. तेव्हा मात्र अंतःकरणामध्ये हे रुजलं की स्वामी आहेत, देव आहेत. बघा, या आजच्या विज्ञान युगात केवळ सदृश्य सिद्धांताच्या चौकटीच्या आतमध्ये चालणारी वावरणारी आपण ही सगळी लोक, परंतु आजच्या या विज्ञान युगात या संपूर्ण ब्रह्मांडाचं रहस्य सामावणाऱ्या त्या अध्यात्मातल्या काही गोष्टी आहेत. हे तथ्य आहे, हे वास्तव आहे. देव आहेत, देव होते आणि देव असणार. आणि हाच श्री स्वामी समर्थ महाराजांच्या कृपेचा अनुभव तुम्हाला सांगायचा प्रयत्न केला. धन्यवाद. भेटूया पुढच्या एखाद्या नवीन व्हिडिओ सोबत. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.